ही बारामतीतली रांग सरकारी व्यवस्थेला दाखवा. कारण सरकारमधील धोरणीकर्ते सांगतायत की भारतामध्ये गॅसचा तुटवडा होणार नाही. केंद्रातले नेते मंडळी म्हणतात की 74 दिवसाचा शिल्लक साठा आहे. मग 4 दिवसातच युद्ध सुरू झाल्यानंतर बारामतीपर्यंत गॅस टंचाईचं लोण आलं कसं? हा सर्वसामान्य ग्राहकांचा प्रश्न आहे. बारामतीमधल्या की गावापर्यंत या युद्धाची झळ बसलेली आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी, 4 दिवसातच कशी टंचाई भासली असा प्रश्न उपस्थित करताना बारामतीतील ग्राहक मात्र गॅसवर आहेत. खरं तर काही कंपन्या गॅसबरोबर फायरबॉल विकण्याची सक्ती करत आहेत, तर काही कंपन्या गॅस शिल्लक नाही म्हणून सांगतायत. काही कंपन्या 21 दिवस अगोदर बुकिंग करा किंवा 8 दिवस आधी बुकिंग करा, 21 दिवसानंतर तुम्हाला गॅस सिलेंडर मिळेल असं सांगतायत. एकूणच कधी नव्हे ते गॅस सिलेंडरच्या दुकानासमोर देखील आता गर्दी पाहायला मिळते, जी गर्दी अनेक वर्षापूर्वी दिसत होती आणि मधल्या काळामध्ये ती गर्दी संपली होती. पण ती गर्दी पुन्हा एकदा सुरू झाली आहे. कोणीही याचं आंधळं समर्थन करेल की युद्ध टंचाई आहे म्हणून, पण युद्धाची टंचाई 4 दिवसातच कशी भासली असा प्रश्न मात्र हेच ग्राहक करताना दिसत आहेत. सरकार यावर काय नेमकं उत्तर शोधतं आणि सरकार सांगत असलेली खरोखरच नसलेली टंचाई कशी दिसते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल. मात्र हे आजचं बारामतीतलं चित्र आहे.